एखाद्या मोठ्या महापालिकेला, एखाद्या मोठ्या शहराला लाजवेल एवढी जास्त कामं ही अंबरनाथ नगरपालिकेतर्फे झाली आहेत। त्यामुळं अंबरनाथमध्ये सत्ता ही शिवसेनेलाच मिळणार। नुसतं महिला आरक्षण म्हणून नाही, गेली 30 वर्ष मी साहेबांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेनेचं काम करते। बाळासाहेबांचं एक वाक्य, ज्यावेळेस आम्ही एक निवडणूक झाली आणि त्यांचे आशीर्वाद ज्यावेळेस आम्ही मातोश्रीवर घ्यायला गेलो, त्यावेळेस गमतीने साहेबांनी, वाळकर साहेबांना असा एक प्रश्न विचारला की मिसेसला काय नाही राजकारणात आणत, की माझ्या अंबरनाथ शहरातल्या एकाही व्यक्तीला, एकाही घराला आरोग्य सेवेपासून वंचित राहता येऊ नये। ज्या नगरपालिकेच्या शाळा आहेत, शाळा इमारती खूप चांगल्या आहेत, पण तिथे चांगल्या दर्जाचं शिक्षण देण्याचं काम देखील आम्ही करू। मनीषा वाळेकर यांची लढाई फक्त मनीषा वाळेकर यांच्याशीच असणार आहे। माझ्याकडे अनुभव आहे, अभ्यास आहे, अरविंद वाळेकर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं अंबरनाथकर आहे। ह्या 4 अच्या जीवावर ही लढाई लढणार आहे आणि जिंकणार देखील आहे। नमस्कार, मी आहे प्रफुल्ल केदारे। आपण पाहत आहात आकाशगात। अंबरनाथ जितकी ऐतिहासिक आणि आध्यात्मिक पार्श्वभूमी लाभलेलं शहर, अलीकडच्या काळात औद्योगिक शहर म्हणून देखील एक चेहरा, एक ओळख मिळालेली आहे। या परिवर्तनामध्ये, या स्थित्यंतरामध्ये अनेकांचे राबते हात आहेत, पण त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रमुख हात जर असेल तर अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांची या सगळ्या बदलामध्ये महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे। आता महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। अंबरनाथ गेली 3 दशकं इथे शिवसेनेचं प्राबल्य आहे आणि 40 वर्षापासून देखील इथे शिवसेनेने आपलं अस्तित्व निर्माण करून ठेवलेलं आहे। यावेळेसही इथे शिवसेनेचाच भगवा फडकणार असा शिवसैनिकांचा मानस आहे। तोच मनसुबा अस्तित्वात येताना इथे दिसतोय। या पार्श्वभूमीवर आपण जाणून घेणार आहोत या लढाईचं नेतृत्व अंबरनाथमध्ये जे करणार आहेत अरविंदजी वाळेकर आणि मनीषा वाळेकर यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत। अण्णा, तुमचं खूप खूप स्वागत। वहिनी, खूप खूप स्वागत। थँक्यू। अण्णा, प्रदीर्घ काळानंतर निवडणुकांची म्हणजे आता तयारी चालू आहे। आपण खूप वाट बघत होतो, महाराष्ट्र पूर्ण देश वाट पाहत होता, पण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात राजकारण पाहतोय आपण, भाजपा आणि सेना एकेकाळी मित्रपक्ष होते, पण ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला वाटतं काही एकत्र येतील असं? तुम्ही जो विचारलेला प्रश्न आहे की दोन्ही पक्ष एकत्र काम करणार आहेत का, तर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दोघेही ज्या ज्या व्यासपीठावर असतील तेव्हा ते सांगतात की युतीमध्ये आपण निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजेत। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सुद्धा महाराष्ट्राकडे युती म्हणून बघत आहेत। असं असताना देखील अंबरनाथमध्ये काही पक्षाच्या लोकांनी आपले उमेदवार घोषित केल्यामुळं अंबरनाथचे मतदार जे आहेत, नागरिक जे आहेत, ते संभ्रमात पडले, कार्यकर्ते संभ्रमात पडले आणि त्यांना असं वाटायला लागलं की युती होईल की नाही। त्यामुळे जो काही तो घाट घातलेला आहे तो योग्य नाही। युतीमध्ये जर हे महाराष्ट्र चाललेलं आहे आणि गुन्ह्या गोविंदाने चाललेला आहे, अशा वेळेस आपला उमेदवार घोषित करून त्यांनी जी चूक केलेली आहे ते मतदार त्यांना त्यांची जागा दाखवून देतील असं मला वाटतं। आपण त्या संदर्भात आणखी विस्तृत चर्चा करणारच आहोत। म्हणजे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात किंवा अंबरनाथमध्ये देखील आपल्याला सेना भाजपाचा कलगीतुरा बघायला मिळेल असं चित्र निर्माण होऊ शकतं। अण्णा, 40 वर्ष शिवसेनेसाठी झटणं म्हणजे संघर्ष करणं, लढणं, सगळ्या गोष्टींसाठी त्याग करणं, आज मागे वळून पाहताना काय आठवतंय तुम्हाला? म्हणजे शिवसैनिकांचं त्याग असेल, लढणं असेल, झगडणं असेल आणि आज शिवसेनेचं इथे प्राबल्य आहे। शिवसेना मुळात वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संघर्षातून उभी केलेली आहे। 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा मूलमंत्र वंदनीय बाळासाहेबांनी दिलेला आहे। समाजकारण आलं की संघर्ष आला। अगदी छोट्या छोट्या गोष्टीसाठी पाण्याचा मोर्चा असेल, लाईट बिलासाठी मोर्चा असेल, नागरिकांच्या हितासाठी कष्ट करणं असेल, रस्त्यावर उतरणं असेल, अशा अनेक गोष्टी ज्या केल्या या महाराष्ट्राने
त्या फक्त शिवसेनेनीच केल्या. खरी मग तो कुठलाही वाद असो, कुठलंही काम असो, हे शिवसेना प्रमुखांनी आदेश दिला की शिवसैनिक रस्त्यावर उतरतो. वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आवाज दिल्यावर ती मुंबई नव्हे तर महाराष्ट्र बंद होतो. तो फक्त शिवसेनेमुळे होतो. त्यामुळं शिवसेना ही रस्त्यावर उतरून काम करणारी संघटना आहे आणि त्यामुळं शिवसैनिक जे आहेत ते संघर्षाला कधीच घाबरत नाही. संघर्ष करणे हा आमचा जणू काही जन्मसिद्ध अधिकार आहे आणि आम्ही तो मिळवणारच. अशा प्रकारे आम्ही नागरिकांसाठी संघर्ष करतो. कधीही स्वतःसाठी एक काही काम केलं नाही. 80% समाजकारण हेच आमचं ब्रीदवाक्य असल्यामुळं आम्ही राजकारणाकडे कमी पाहतो आणि समाजकारण कसं होईल याकडे जास्त लक्ष देतो. म्हणजे अण्णांनी म्हटलं की संघर्ष करणं हा शिवसैनिकाचा जन्मसिद्ध हक्क आहे. लढाई आता अटीतटीची आहे. काही दिवसांवर म्हणजे मैदानात आता रणशिंग फुंकलं गेलंय. नगराध्यक्ष पदासाठी फिक्स नगरसेवक म्हणून तुमचा सूर इथे ऐकायला मिळतोय. लढाईला सज्ज आहात का तुम्ही? नक्कीच सज्ज आहोत. आम्ही लढाईला कधीही सज्ज असतो शिवसैनिक. जसं साहेबांनी सांगितलं की आमचा जन्मच संघर्षासाठी झालेला आहे शिवसेनेचा आणि आम्ही आमचं काम देखील सुरू केलेलं आहे. अच्छा. अण्णा, आपण एकंदरीत शहराचा विचार करू आता तर इथे भगवा फडकण्याची काय चिन्ह आहेत किंवा काय रणनीती आहे तुमची? आता आमचे माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जो प्रचंड कामाचा डोंगर उभा केलेला आहे, मग ते शिवमंदिर फेस्टिवल असेल, शिवमंदिर परिसराचं सुशोभीकरण असेल, अंबरनाथमध्ये आताच 19 तारखेला उद्घाटन झालेलं नाट्यगृह असेल, इंडोर स्टेडियम असेल, आउटडोर स्टेडियम असेल, UPSC MPSC भवन असेल, त्याचबरोबर अनेक समाज मंदिरं असतील, असे अनेक उपक्रम, अनेक कार्यक्रम शिवसेना यांच्या माध्यमातून आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना जो अंबरनाथला आशीर्वाद दिला, जो निधी प्राप्त करून दिला, त्यामुळं या अंबरनाथमध्ये जी मोठमोठी कामं होऊ शकली ती एवढी मोठी आहेत की ती एखाद्या मोठ्या महापालिकेला, एखाद्या मोठ्या शहराला लाजवेल एवढी जास्त कामं ही अंबरनाथ नगरपालिकेतर्फे झाली आहेत. त्यामुळं अंबरनाथमध्ये सत्ता ही शिवसेनेलाच मिळणार हा आम्हाला खूप नागरिकांवर विश्वास आहे आणि ते नागरिक आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. याला जोडून एक प्रश्न आहे. आपण नाट्यगृहाचा इथे उल्लेख केला. या सगळ्या म्हणजे महाराष्ट्राने असा दैदिप्यमान सोहळा पाहिला नसेल असं आपण घडवून आणलं ते. पण अण्णा, याच्यामध्ये एका उपेक्षित त्या जागेच्या मालकाचा सत्कार व्हावा म्हणून तुम्ही पुढाकार घ्यावं आणि खऱ्या अर्थानं तो म्हणजे भाषणामध्ये म्हटलंही गेलं की एखाद्या सौभाग्यवतीच्या कुंकूसारखा तो प्रसंग होता. ते कसं काय तुम्ही ऐन वेळेला घडवून आणलं? या अंबरनाथमध्ये अनेक अशा जागा आहेत ज्या रिझर्वेशन त्याच्यावर वेगवेगळं पडलेलं असेल, परंतु ज्या मालकाने ही जागा सांभाळून ठेवली, ती सांभाळून ठेवल्यामुळं त्या जागेवर नाट्यगृह करता आलं नगरपालिकेला. मनीषा वाळेकर नगराध्यक्ष असताना त्या नाट्यगृहाचं भूमिपूजन झालं आणि कोरोना काळामुळं ते कदाचित लांबलं, परंतु त्याचं उद्घाटन ज्या भव्यतेने झालं त्या ठिकाणी अनेक दिग्गज कलाकार, नेते, माननीय एकनाथ शिंदे साहेब, अशोक सराफ साहेब, महेश कोठारे साहेब यांच्यासारखे दिग्गज कलाकार त्या नाट्यगृहाच्या उद्घाटनाला आले होते आणि तिथे एक सर्वसामान्य नागरिक जो तिथेच राहत होता, त्याच्या 2-3 पिढ्या तिथे गेल्या, त्या माणसाचा सत्कार मला करायला मिळाला हे माझं मी भाग्य समजतो. कारण त्या व्यक्तीने ती जागा सांभाळून ठेवली म्हणून एवढं सुंदर, एवढं चांगलं नाट्यगृह आम्ही अंबरनाथकरांना देऊ शकलो. म्हणून मी त्याचा सत्कार करण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्याला सत्कार केल्यामुळं त्यालाही खूप आनंद झाला, त्या व्यक्तीला. त्याचं मला खूप खूप बरं वाटलं. ते सगळं महाराष्ट्राने पाहिलंय. वहिनी, म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर येऊन आपण हे समाजकारण करावं, राजकारण करावं असं का वाटलं किंवा अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली की फक्त महिला आरक्षण आहे म्हणून इतरांसारखं आपण आलात? नाही, नुसतं महिला आरक्षण म्हणून नाही. गेली 30 वर्ष मी साहेबांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेनेचं काम करतेय आणि या अंबरनाथ मधल्या ज्या माता भगिनी आहेत, या अंबरनाथ शहराचा जो काही इतिहास आहे तो मी फार जवळून पाहिला आहे. अनेक निवडणुका मी जवळून पाहिल्या. बरोबर. आधी
वस्ती वाड्यांवर आमचं येणं जाणं आहे, त्यांचे प्रश्न मी जवळून पाहिले. मागच्या काळात नगरसेवक असताना आम्ही वाड्या वस्त्यांवर देखील खूप काम केलं. म्हणजे कार्यकर्त्यांचा राबता होता, शिवसैनिकांचं येणं जाणं, कार्यकर्त्यांचा राबता. आणि बाळासाहेबांचं एक वाक्य, ज्यावेळेस आम्ही एक निवडणूक झाली आणि त्यांचे आशीर्वाद ज्यावेळेस आम्ही मातोश्रीवर घ्यायला गेलो, त्यावेळेस गमतीने साहेबांनी, वाळके साहेबांना असा एक प्रश्न विचारला की मिसेसला काय नाही राजकारणात आणत. तर तो एक म्हणजे आठवणीचा भाग होता म्हणून ते सांगितलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी जवळून पाहत असताना अंबरनाथ मधल्या ज्या काही अडचणी आहेत समाजातल्या, विविध घटकांच्या अडचणी, मी त्या देखील फार जवळून पाहिलेल्या आहेत. मग एवढ्या वर्षामध्ये तुम्ही म्हणजे 4 टर्म मला वाटतं नगरसेविका, 3 टर्म नगरसेविका आणि 2.5 वर्षाचा कालावधी नगराध्यक्ष पदाचा, महिलांचे नेमके कोणते प्रश्न तुम्ही जवळून पाहिले, अनुभवले, तुम्हाला अंबरनाथकरांचे प्रश्न भेडसावणारे होते जे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला? महिलांचे प्रश्न म्हणजे पाण्याचाच जरा जास्त या अंबरनाथमध्ये काही भागांमधला, कारण जे अंबरनाथ वाढतं शहर आहे, पूर्वीचं अंबरनाथ आत्ताचं अंबरनाथ जवळपास आपण बघताय बदललंय. जिथे पूर्वी 24 तास पाणी येत होतं, आज ते पाणी 24 मिनिटावर यायला लागलं काही ठिकाणी. असं झालं की वस्ती वाढली, धरण उशाला आणि कोरड घशाला. शहर जेवढी वाढली, विस्तारीकरण झालं, त्या मानाला तिथे पाणी पुरवठा होऊ शकलेलं नाही. तो एक प्रश्न अतिशय भेडसावणारा आहे. आणि महिलांचा रोजगार, महिलांचं आरोग्य, ह्या अतिशय भेडसावणाऱ्या गोष्टी आहेत. पण तुम्ही तुमच्या कार्यकाळामध्ये अनेक इथे शहराला मोठमोठ्या वास्तू दिल्यात, म्हणजे शूटिंग रेंज असेल किंवा आपला तलाव असेल किंवा अभ्यासिका असतील. समजा आपल्याला संधी मिळालीच आता पुन्हा नगराध्यक्ष पदाची, तर आणखी डोळ्यापुढे काय विजन? पहिलं तर मी पाण्याचं प्रश्न, म्हणजे आमच्या माता भगिनींना जो प्रचंड त्रास आहे, काही ठिकाणी अपरात्री पाणी येतं, त्या पाण्यासाठी त्यांना जागावं लागतं, सकाळी कामावर जावं लागतं. तो मुख्य प्रश्न मार्गी लावण्याचं काम मी करेन. त्याची एक योजना आता आमच्या पश्चिमेलाच नालंबी इथे ज्या टिटवाळा रोडने आपण जातो त्या ठिकाणी एक मोठं पाण्याची योजनेचं काम देखील चालू आहे आणि थोड्याच दिवसात माता भगिनींचा तो त्रास कमी होणार आहे. तर माझा उद्देश असाच असेल की माझ्या अंबरनाथ शहरातल्या एकाही व्यक्तीला, एकाही घराला आरोग्य सेवेपासून वंचित राहता येऊ नये, शिक्षणापासून वंचित राहता येऊ नये. असा एकही अंबरनाथ मधला बालक असेल की त्याला शिक्षणापासून वंचित राहू नये. आणि दुसरी गोष्ट की अंबरनाथमध्ये एवढी मोठी MIDC आहे, हे औद्योगिक शहर आहे, त्याच्यातून सुद्धा आपले जे युवक आहेत, महिला वर्ग आहे, त्यांना रोजगारासाठी कुठे पायपीट करावा लागू नये. वहिनी, तुमच्याकडे एक निर्णयक्षम महिला नेतृत्व म्हणून पाहिलं जाते, कारण अण्णांच्या अनुपस्थितीमध्ये तुम्ही अनेक निर्णय स्वतः घेता किंवा त्या अंमलात आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांचा वापर करता, लोकांमध्ये मिसळलेले असता. तर आपल्या 2.5 वर्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या कालावधीत किंवा 3 टर्म तुम्ही नगरसेविका होतात, या अंबरनाथची सेवा करता आली, नेमकं काय साधता आलं, काय देता आलं आणि पुन्हा संधी मिळाली तर काय देता येईल आपल्याला? माझ्या कार्यकाळामध्ये या अंबरनाथ शहरामध्ये खूप विकास कामं झाले. म्हणजे आमचे खासदार साहेब तर वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन होतं. आदरणीय आमचे उपमुख्यमंत्री, आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, त्यांचं या अंबरनाथ शहरावर बारीक लक्ष, आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांनी जो भरपूर निधी या अंबरनाथसाठी दिला, त्यामुळं आम्ही अंबरनाथचे रस्ते, एक जवळजवळ 90% रस्ते आमच्या काळामध्ये कॉन्क्रीटचे झाले. त्याचबरोबर आम्ही नवीन प्रशासकीय इमारत नागरिकांना दिली. आत्ताच झालेलं नाट्यगृह, तो तर फार मोठा ठेवा आहे, UPSC MPSC भवन, त्यानंतर या पश्चिम भागामध्ये शूटिंग रेंज आहे, इनडोर आउटडोर स्टेडियम आहे. असे अनेक उपक्रम आणि चांगल्या वास्तू आम्ही अंबरनाथकरांना दिल्या. आणि भविष्यात देखील येत्या काळात पण महिलांना पाणी टंचाईपासून त्यांची सुटका व्हावी. त्याचबरोबर आमचं या भागामध्ये जवळ 6 प्रभाग मिळून एखादं तरी आरोग्य केंद्र असावं, जेणेकरून तिथे नागरिकांना नागरी सुविधा, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना त्याचा लाभ घेता येईल. सोलार सिस्टम, कारण या भागामध्ये लाईटीचे प्रचंड
त्रास आहेत आणि लोकांना लाईट बिल देखील भरपूर प्रमाणात येतात. हो, आपण वारंवार मोर्चे आंदोलने केली त्यासाठी देखील आम्ही MSEB वर वारंवार मोर्चे काढले. तर सोलार पॅनल जर बसवला पर्याय दिला तर तो पर्याय चांगला राहील त्यांच्यासाठी आणि त्यांना एक म्हणजे अगदी कमी माफक बिल, जिथे त्यांना आता 1000-1500 रुपये बिल येतं ते 500-600 रुपये बिल त्या नागरिकांना. कारण आमच्या भागामध्ये जे राहणारे नागरिक आहेत ते हातावर पोट भरणारे नागरिक आहेत. तर तो एक आमचा मानस आहे. त्याबरोबर शिक्षणाच्या दृष्टीने आम्ही ज्या नगरपालिकेच्या शाळा आहेत, शाळा इमारती खूप चांगल्या आहेत, पण तिथे चांगल्या दर्जाचं शिक्षण देण्याचं काम देखील आम्ही करू, की जेणेकरून अंबरनाथकर जे काही पालक आहेत त्यांचा नगरपालिकेच्या शाळेकडे कल वाढला पाहिजे. अण्णा, इतक्या वर्षानंतर देखील आपण इथे अंबरनाथ नगरपालिकेवर भगवा फडकत ठेवलेला आहे. याच्या मागे तुमच्या प्रेरणा ज्या होत्या, म्हणजे साबीरभाई शेख असतील किंवा धर्मवीर आनंद दिघे असतील, या क्षणाला आठवण काय येते त्यांची? खर तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनंतर आम्ही जर ज्यांच्याकडे बघत असू तर ते होते धर्मवीर आनंद दिघे साहेब. त्यानंतर आमचे अंबरनाथचे आमदार साबीर शेख साहेब काही कामगार मंत्री देखील होते. ते कामगार मंत्री असताना जवळजवळ अंबरनाथ शहरामध्ये माझ्या हातून 350 मुलांना सरकारी नोकऱ्या लावलेल्या आहेत मी. हो, आजही पाहतो आश्रमशाळा वगैरे इकडे असतील. आजही ते मुलं त्या शिक्षणाच्या जोरावर त्या शाळांमध्ये असतील, नोकरीला असतील, त्यांची घरदारा खूप चांगल्या प्रकारे चालू आहेत. या सगळ्या गोष्टी ते माझे गुरु होते, साबीर शेख साहेब राजकारणातले गुरु, आणि त्यांचं बोट धरून आम्ही राजकारणात मोठे झालो. तर खरंच ह्या धर्मवीर आनंद दिघे साहेब, साबीर शेख साहेब, त्यानंतर आम्हाला भेटलेले आमचे एकनाथ शिंदे साहेब, कसं काम करावं, रात्रभर जागवून, अगदी ते स्वतः मुख्यमंत्री असताना देखील कुठल्याही रस्त्यावर छोटा ऍक्सिडेंट झाला किंवा आणखी काही अडचण आली तर त्यांनी कधी विचार केला नाही की मुख्यमंत्री आहे. त्यांनी खाली उतरून त्या नागरिकाला मदत करणं, एखाद्या हॉस्पिटलमध्ये अँब्युलन्स बोलवून घेणं, त्याला दवाखान्यात पाठवणं, असे अनेक कार्यक्रम एकनाथ शिंदे साहेबांनी केले. आणि ते करत असताना त्यांनी पाहिलं की ह्या महाराष्ट्रामध्ये माझ्या ज्या बहिणी आहेत त्या किती अडचणीत असतात. म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना जी आणली ती ह्या युतीला तारून नेणारी ठरली. मोठा दुवा होता. मोठं योगदान एकनाथ शिंदे साहेबांचं. या महाराष्ट्रामध्ये पुन्हा जी सत्ता आली आणि युतीचं शासन आलं, त्याला जर कोणाचा हातभार लागला असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांची ही लाडकी बहीण योजना. निश्चितच ते कॉमन मॅन किंवा आता डेडिकेटेड कॉमन मॅन म्हणून त्यांची ख्याती आहे. अण्णा, अंबरनाथ हे आपलं बहुभाषिकांचं, बहुधर्मीयांचं शहर आहे. शिवसेनेचा कट्टर हिंदुत्ववाद आणि पुरोगामी विचारांची माणसं. एवढ्या वर्ष तुम्ही पाहतोय तुमच्या सोबत अनेक जाती धर्मांची लोक सोबत आहेत, काम करतायत. हे सोशल इंजिनिअरिंग जे आहे ते एवढ्या वर्षात कसं काय घडवून आणलं तुम्ही? कारण हा प्रश्न इतका चांगला आहे की अंबरनाथला मिनी भारत बोललं जातं. सर्व प्रांतातले, सर्व भाषेचे लोक अंबरनाथमध्ये राहतात आणि ते खऱ्या अर्थाने गुण्या गोविंदाने राहतात. त्यामुळं अंबरनाथमध्ये काम करत असताना या अंबरनाथमध्ये उत्तर भारतीय सुद्धा नगरसेवक झालेत. आमचा लालमन यादव असेल, अरुण सिंग असेल, तमिळ लोक नगरसेवक झालेले आहेत. त्याचबरोबर मुस्लिम समाजाची लोक सुद्धा नगरसेवक झालेले आहेत. शिवसेनेची जरी सत्ता असली तरी आमचे आमदार साबीर शेख साहेब असतील किंवा इतर सर्व मुस्लिम समाजाची लोक नेहमी आमच्या बरोबर आहेत. आणि या अंबरनाथ मध्ये मला आठवतंय तेव्हापासून कधीही जातीय दंगल झाली नाही. खरी गोष्ट. याचा मला खूप अभिमान आहे की होय, या अंबरनाथ खूप एकोप्याने राहणारं शहर आहे. सर्व जाती धर्माची लोक इथे एकत्र राहतात आणि अंबरनाथ मध्ये राहायला येणारा माणूस हा खूप आनंदाने राहतो. त्यामुळं या अंबरनाथ मध्ये सेवा करत असताना आम्हाला नागरिकांचा खूप आशीर्वाद मिळतो. पण शहर वाढलंय आपलं अण्णा, खूप पटीने वाढलंय. गगनचुंबी इमारती असतील किंवा सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील. मला असं वाटतं की फक्त यानेच शहर बनतं असं नाही, तिथे भावनाही जपल्या गेल्या पाहिजेत माणसांच्या. तर इथली सांस्कृतिक भूक भागावी म्हणून आपण वेगवेगळे कोणकोणते उपक्रम तुम्ही राबवले
शिवसेनेच्या माध्यमातून? शिवसेना ही नेहमीच कार्यक्रमांमध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे. जर शिवजयंती करायची तर शिवसेनेनी करायची, दहीहंडी करायची तर शिवसेनेनी करायची, नवरात्र उत्सव करते शिवसेना. त्याचबरोबर अंबरनाथमध्ये शिवमंदिर फेस्टिवल, ज्या फेस्टिवल मुळे आंतरराष्ट्रीय कलावंत येतात आणि आपलं अंबरनाथ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर झालं. आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार त्या अंबरनाथमध्ये आले. त्यांची जर नावं सांगितली तर ती खूप मोठी नावं आहेत की ज्यांनी अंबरनाथमध्ये येऊन आपल्या कला दाखवल्या. यामुळं अंबरनाथ शहर खूप मोठं झालं. त्याचबरोबर आम्ही एक स्ट्रीट फेस्टिवल अंबरनाथमध्ये घेतो. अनेक कार्यक्रम अंबरनाथकरांना आम्ही सकाळी पहाटे 5 वाजताचा कार्यक्रम असो, रात्री 10 वाजेपर्यंत असो, त्या अंबरनाथकरांना शिवसेनेने लावलेला कार्यक्रम कसा हवा असा वाटतो. आणि त्या कार्यक्रमाला जाताना आमच्या अंबरनाथच्या माता भगिनी आपल्या घरून येताना त्यांना खात्री असते की शिवसेनेच्या कार्यक्रमाला गेल्यावर सुरक्षितता 100% सुरक्षितता मिळेल. त्या 100% येतात. आजपर्यंत 39 वर्ष झाली अंबरनाथमध्ये नवरात्र उत्सव आम्ही करतो. आमच्या स्ट्रीट फेस्टिवल मध्ये 50,000 नागरिक सहभागी होतात. परंतु साधी एखाद्याची चप्पल सुद्धा इकडची तिकडे होत नाही. एवढा अतिशय सुंदर आणि नियोजनबद्ध कार्यक्रम करण्याच्या मागचं जे श्रेय आहे ते अंबरनाथ मधले शिवसेना शहर शाखेमध्ये असणारे शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी आणि युवा सैनिक यांना जाते. कारण त्यांना सांगितलेलं काम ते चोख बजावतात आणि म्हणून अंबरनाथमध्ये चांगले कार्यक्रम आम्ही अंबरनाथकरांना देऊ शकतो. महाराष्ट्राला शिवसेनेचं संघटन कौशल्य चांगल्या प्रकारे ज्ञात आहे. पण काही ठिकाणी किंवा अंबरनाथमध्ये आपण म्हटलं जातं की थोडीशी बेकी आपल्याला बघायला पण मिळते. त्या बेकीचा काही परिणाम होईल का? नाही, कधीच होणार नाही. कारण नागरिकांना तुमच्या या राजकारणाकडे बघायची गरज नाही. त्यांना विकास हवा असतो. त्यांना काम करणारी माणसं कोण याच्याकडे ते जास्त लक्ष देतात. या छोट्या गोष्टी असतात, या फक्त आपल्या माध्यमातून किंवा अंतर याच्यामध्ये राजकारणामध्ये चालतात. परंतु नागरिक जे बघतात ते अंबरनाथ शहर कसं बदललं, पूर्वी अंबरनाथ कसं होतं आणि आज किती अंबरनाथ सुंदर झालंय. या अंबरनाथमध्ये पूर्वी 500 ते 600 रुपये स्क्वेअर फुटाने घरं विकली जायची, ती आज 5,000 ते 6,000 रुपये स्क्वेअर फुटाने विकली जातात. याचा अर्थ मुंबईवरून अंबरनाथमध्ये राहायला येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली. त्यांना अंबरनाथ हे एक मोठ्या शहरासारखं वाटायला लागलं. त्यामुळं आता इथे अंबरनाथला मेट्रो येणार आहे. चिखलोली स्टेशन, रेल्वे स्टेशन हे मागच्या 40 वर्षापासून आपण सगळेजण त्याची प्रतीक्षा करत होतो. पण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आवाज उठवल्यामुळं चिखलोली स्टेशन होते. त्यामुळं अंबरनाथचा जो पूर्व भाग आहे त्या भागामध्ये राहायला गेलेल्या नागरिकांना 2 मिनिटाच्या अंतरावर रेल्वे स्टेशन होणार आहे. अशा अनेक चांगल्या गोष्टी अंबरनाथकरांना मिळाल्यामुळं अंबरनाथला पसंती मिळते आणि अंबरनाथकर नेहमीच आम्हाला शुभेच्छा देतात. कालपर्यंत जे मित्र पक्ष होते आज ते आपल्या समोर प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहणार आहेत. तर सामना करताना काय आव्हानं असतील तुमच्या समोर? आणि असंही म्हटलं गेलं त्यांच्याकडनं की आम्हाला समोरच्या रावणाची लंका जळायची म्हणून. नाही, असे पोरासोराच्या एखाद्या गोष्टीवर आम्ही लक्ष देत नाही. आमचं एक काम आहे, आमची नजर फक्त आणि फक्त विकासाकडे. अंबरनाथ शहराचा विकास हे आमचं ध्येय आहे. अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टी सांगून नागरिक भुलणार नाहीत. त्यामुळे आम्ही त्याच्या गोष्टी त्या अशा छोट्या गोष्टीचा विचार करत देखील नाही. वहिनी, आता प्रतिस्पर्धी म्हणजे कधी मित्रपक्ष होते, काही स्वकीय असतील, काही परकीय असतील, काही नौखे पण असतील तुमच्या समोर उभे राहणारे, कधीच त्यांनी राजकारणात पाहिलं नसेल. तर असे उमेदवार किंवा असे प्रतिस्पर्धी समोर असताना मनीषा वाळेकरांची लढाई कोणासोबत असेल? वहिनी, आता या निवडणुकीमध्ये एकेकाळी तुमच्या सोबतीला बसणारी माणसं आता परस्पर विरोधी म्हणून उभे राहिलेले आहेत. अनेक नौखे असतील किंवा जुने असतील, वेगवेगळ्या पक्षांचे असतील, उमेदवार तुमच्या समोर भरपूर असतील. तर अशा नौख्या लोकांसमोर सामोरे जाताना कुठल्या आत्मविश्वासाने सामोरे जाणार आणि मनीषा वाळेकरांची लढाई नेमकी कोणासोबत असणार? मनीषा वाळेकर यांची लढाई फक्त मनीषा वाळेकर यांच्याशीच असणार आहे.
परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये सर्वांना अधिकार दिलेला आहे आपलं जनमत आजमावण्याचा. आणि मला तरी असं वाटतं की कोणी पाळण्यातून उठून मॅरेथॉन धावता येत नाही. माझ्याकडे अनुभव आहे, अभ्यास आहे, अरविंद वाळेकर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं अंबरनाथकर आहे. ह्या 4 अच्या जीवावर ही लढाई लढणार आहे आणि जिंकणार देखील आहे. आता निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान तुम्ही पूर्ण अंबरनाथ पिंजून काढता आहात. नागरिकांचा, मतदारांचा नेमका काय अनुभव येतोय, काय प्रतिसाद मिळतोय? खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. अगदी आबाल वृद्ध, महिला, तरुण वर्ग हे एक आत्मविश्वासाने आणि अपेक्षेने माझ्याकडे पाहत आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद अंबरनाथमधून मिळतोय. अण्णा, ज्या पद्धतीने आता रणनीती आखली जाते, म्हणजे हा पूर्ण तुम्हाला कॉन्फिडन्स आहे का की आता नगरपालिकेवर भगवाच फडकणार? 100% अनुभव आहे, 100% खात्री आहे की आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते आमचं काम, आमचं एक ब्रीदवाक्य आहे, आमचं काम बोलतंय आणि त्या जोरावर अंबरनाथकर दुसरं कुठल्याही माणसाकडे बघणार नाहीत आणि शिवसेनेने दिलेला उमेदवार तोच या अंबरनाथमध्ये निवडून येईल. 40 ते 45 नगरसेवक आणि शिवसेनेचाच नगराध्यक्ष झाल्याशिवाय राहणार नाही, ही मला खात्री. मतदारांना सामोरे जाताना शिवसेनेचा अजेंडा काय असणार? मतदारांना सामोरे जाताना या अंबरनाथकरांना जे हवंय ते आम्ही दिलंय आणि यापेक्षा जास्त फक्त आणि फक्त शिवसेनाच देईल हे अंबरनाथकरांना माहिती असल्यामुळं अंबरनाथकर आम्हाला एका अपेक्षेने बघतायत की नाही, होय तुम्हीच पाहिजेत, कारण तुम्हीच सांस्कृतिक भागवता, तुम्हीच विकासाची कामं करता, तुम्हीच आरोग्याचं काम करताय. आज अंबरनाथमध्ये रेल्वे स्टेशन होते, अंबरनाथमध्ये एक मेडिकल कॉलेज होते. जे जे हवंय, जे मोठ्या शहराला मिळत नाही ते अंबरनाथ शहराला मिळतंय. त्यामुळं आम्हाला कुठलीही काळजी नसल्यामुळं आम्ही अंबरनाथकरांना अगदी निवडणुकीच्या रिंगणामध्ये सामोरे जातो. अण्णा, एकनाथ शिंदे साहेब आणि तुमची राजकीय कारकीर्द जवळपास सोबत सुरू झालेली आहे. म्हणजे तुम्ही नगरसेवक होते तेव्हा ते पण नगरसेवक होते. आज ते या महाराष्ट्राची कमान सांभाळत आहेत. तर अशा नेतृत्वाच्या सोबत काम करताना नेमका काय अभिमान वाटतोय? एकनाथ शिंदे साहेब ठाणे शहरामध्ये आनंद दिघे साहेबांच्या नेतृत्वात मोठे झाले आणि आनंद दिघे साहेबांच्या आनंद भवनासमोर जितक्या जास्त चपला असतील तितका दिघे साहेबांना वाटायचं श्रीमंती वाटायची. माझी श्रीमंती ही बाहेरच्या चपलांमध्ये. ज्याच्याकडे माणसं जास्त काम घेऊन येतात तोच माणूस मोठा हे आनंद दिघे साहेबांना वाटायचं आणि त्यांचाच वसा घेऊन त्यांच्याच कृपा आशीर्वादाने त्यांचे शिष्य म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जे या ठाणे जिल्ह्यामधून काम सुरू केलं आणि ते या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी या महाराष्ट्राची धुरा सांभाळली आणि ते जनमानसामध्ये एवढे फेमस झाले की आज त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला देखील या अंबरनाथमध्ये काम करण्याची संधी मिळते. आम्ही धन्य आहोत. सध्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे केवळ महाराष्ट्राला नव्हे तर देशाला माहिती असलेलं नेतृत्व आहे. तरुण तर त्यांच्यासोबत आकर्षित आहेतच, पण तुमच्यासारखे जुने जाणते जे नेतृत्व आहेत त्यांनाही काम करण्याला आनंद मिळतोय. नेमकं अशा आपल्या युवा नेत्याकडे कसं पाहता? त्यांचा एक काम करण्याचा विशाल दृष्टिकोन. या अंबरनाथ मधले प्रकल्प म्हणजे सगळ्यात महत्वाचा प्रकल्प मला सांगायला आवडेल की जो परदेशी जाऊन आम्ही त्यांच्यासोबत मी देखील गेले होते आणि परदेशामध्ये कसं घन कचऱ्यावर प्रक्रिया होते, या अंबरनाथमध्ये फार तो एक प्रश्न होता. म्हणजे नागरिकांमध्ये इतका त्याचा रोष होता आणि इतकी अडचण होती नागरिकांना. तिथले राहणारे आजूबाजूचे सोसायटीचे लोक, त्यांचं आरोग्य वेळोवेळी त्या धुराने खराब व्हायचं आणि तो एक घनकचऱ्याचा प्रकल्प आम्ही स्पेन या ठिकाणी जाऊन खासदार साहेबांनी बघितला आणि तो अंबरनाथमध्ये कसा राबवता येईल हे त्यांनी त्याच्या मागे लागले आणि तो आज प्रत्यक्षात अंबरनाथमध्ये होतोय. मला तर असं कधी कधी वाटतं ना की ते डॉक्टर आहेत का फक्त, कारण सगळेच त्यांच्याकडे नॉलेज आहे. अच्छा. आर्किटेक्ट, इंजिनियर, म्हणजे
धडपड कामाची, सतत विकास विकास आणि नवीन आपण काय करू शकतो, काय अजून या शहरामध्ये नवीन आणू शकतो, नागरिकांना देऊ शकतो, ही वेळोवेळी त्यांची जी काम करण्याची पद्धत मी खूप जवळून पाहिली माझ्या 2.5 वर्षाच्या काळात. जसे युवक त्यांच्याकडे आकर्षित आहे, वृद्ध ज्येष्ठ आकर्षित आहे, तसं आम्ही देखील त्यांच्याबरोबर काम करताना म्हणजे समाधान आणि प्रेरणा मिळते आम्हाला देखील. क्या बात आहे. अण्णा, जाता जाता काही फास्ट प्रश्न आहेत. तुमचा आवडता नेता? एकनाथ शिंदे. तुमचा आवडता शिवसैनिक अंबरनाथ मधला? माझ्या अंबरनाथ मधले सगळे शिवसैनिक आणि माझे मित्र परिवार. एखादा मराठी चित्रपट? सोंगाड्या. क्या बात आहे. वहिनी, तुमची मराठी अभिनेत्री आवडते? अलका कुबल. क्या बात आहे. भेट झालीच होती तुमची, आता फोटो पण काढला तुम्ही आवडीने. अण्णांची एखादी ना आवडती गोष्ट? अच्छा, अण्णा सगळेच आवडतात. अण्णा, जाता जाता मला एक सांगायचंय की अंबरनाथकरांना काय आवाहन करेल वाळेकर दाम्पत्य? अंबरनाथकरांना मी एक नम्र विनंती करतो की आतापर्यंत झालेला विकास आणि यापुढे होणारा विकास याकरता तुम्ही शिवसेनेने दिलेला उमेदवार त्याला पाठिंबा द्या. नक्कीच 80% समाजकारण काय असं त्या अंबरनाथकरांना शिवसेना दाखवू शकते. आणि नगराध्यक्ष मनीषा वाळेकरच असतील? नगराध्यक्ष जो पक्ष देईल त्याला मी निवडून आणण्याची जबाबदारी आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना दिलेली आहे, माननीय खासदार साहेबांना दिलेली आहे. तुम्ही काय या निमित्तानं उमेदवार म्हणून आवाहन करता आपल्या अंबरनाथकरांना? एवढ्या वर्षाची तपस्या, त्याग आणि शिवसेनेचं काम, एवढंच मी अंबरनाथकरांना मतदारांना सांगू इच्छिते की आपण जो कोणी शिवसेनेचा नगरसेवक पदाचा उमेदवार असेल, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असेल, त्याला भरभरून आपले आशीर्वाद द्या. याआधीही आपण दिलेत, एवढंच मी आपल्या सर्वांना अंबरनाथकरांना विनंती करते. शिवसेना या 4 शब्दांच्या बळावर महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा अनेकदा प्रयोग झालेले आहेत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशांच्या आजही अंमलबजावणी होते. त्यांच्या विचारधारेवर, त्यांच्या वाटेवर आजही चालणारी लोक आहेत. वाळेकर परिवार त्यातला एक झेंडा, एक पक्ष, एक विचार घेऊन आजपर्यंत चालत आलेला आहे. आणि याच बळावर त्यांनी अंबरनाथमध्ये शिवसेनेचा भगवा कायम हातात आणि खांद्यावर घेऊन तो फडकत ठेवलेला आहे. आणि यापुढेही तो याच ऊर्जेने, याच उत्साहाने, याच जनाधाराच्या बळावर फडकत राहील का, हे आपल्याला काही दिवसातच बघायला मिळेल. अण्णा, वहिनी, त्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही वेळ काढला आणि या निमित्तानं मतदारांशी तुम्ही रूबरू झालात, त्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. आपले देखील धन्यवाद.